अशा 11 वस्तू ज्या प्रत्येक प्रेग्नंट लेडीकडे असायलाच हव्या, जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी ही सुखकर व्हायला खूप खूप मदत होणार आहे. आणि या वस्तू नेमक्या कुठे भेटतील आणि या कधी विकत घ्यायला हव्या, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. वस्तू नंबर 1, बालाजी तांबेचं गर्भसंस्काराचं पुस्तक. आता माझ्या लिस्टमध्ये मी सगळ्यात पहिले या पुस्तकाला स्थान दिलेलं आहे, कारण त्याचं महत्त्वही तसंच आहे. जे पण कपल बाळासाठी प्लॅनिंग करतात आहे किंवा ऑलरेडी जे प्रेग्नेंट झालेले आहे, नुकतंच आपल्याला कळलेलं आहे किंवा कळून फार महिने होऊन गेलेले आहे, समजा 7-8 महिने उलटले आहे, तरीसुद्धा हे पुस्तक तुम्हाला घ्यायला हवं असं मी सजेस्ट करेन. आणि स्पेशली जर तुमचा आयुर्वेदावर विश्वास असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. हे पुस्तक मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये वापरलं होतं आणि याचा मला खूप खूप फायदा झाला. माझ्या बाळामध्ये सुद्धा याचा खूप खूप चांगला परिणाम दिसून आला आणि म्हणूनच मी सेकंड टाईमसुद्धा याला स्टार्टिंगपासून वाचलेलं आहे. याच्यामध्ये ज्या पण गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी फॉलो केल्या आहे. सर्वप्रथम आता या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे. या पुस्तकात स्पेशली गर्भ राहण्याच्या अगोदर आपल्याला काय करायला हवं जेणेकरून आपला गर्भ हा स्ट्रॉंग आणि हेल्दी असेल याबद्दल माहिती आहे. इवन गर्भ राहिल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी करायला हव्या, आपल्या गर्भावर चांगले संस्कार कसे घातले पाहिजेत, या सर्वबद्दल विस्तृत माहिती आहे. आणि इवन एकदा बाळ जन्माला आल्यावर आपल्या बाळाचं संगोपन कसं करायचं, त्याच्यावर संस्कार कसे करायचे, त्याला कुठल्या वस्तू द्यायच्या कुठल्या वस्तू नाही द्यायच्या, अशी संपूर्ण माहिती या पुस्तकात दिलेली आहे. आणि जवळजवळ बाळ 2 वर्षाचं होईस्तोवर हे आपण पुस्तक आरामात वापरू शकतो आणि त्यानंतर आपण कुणाला तरी देऊ शकतो जेणेकरून त्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा भेटेल. म्हणून जर मला या गोष्टीचा फायदा झाला तर तुम्हालासुद्धा तो व्हावा, म्हणून मी नक्की सजेस्ट करेन की हे पुस्तक जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही विकत घ्या आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. वस्तू नंबर 2, ब्रा हुक एक्सटेंडर. येस, आता ह्या ब्रा हुक एक्सटेंडरचा मला खूप खूप फायदा झालेला आहे. पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सीच्या नंतरसुद्धा इव्हन माझं बाळ 1 वर्षाचं होईस्तोवर ह्या ब्रा हुक एक्सटेंडरचा मला खूप खूप फायदा झालेला आहे. आता तो कसा, आता आपलं वजन हे 3 महिन्यापर्यंत अजिबात वाढत नाही, पण त्यानंतर हळूहळू वाढायला लागतं. आपली ब्रा आपल्याला टाईट व्हायला लागते. अशावेळी आपण नवीन ब्रा घेणं हे अजिबात स्मार्ट ऑप्शन नाही आहे. त्यावेळी ह्या ब्रा हुक्स आपल्याला खूप कामात येतात. त्यामुळे आपल्याला आपली ब्रा छान लूज करता येते. आणि दुसरं एक सांगायचं तर आपला जो कप साईज असतो तो अजिबात वाढत नाही. तो कप साईज 3rd ट्रायमिस्टरमध्येच वाढतो. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला ती ब्रा आरामात ब्रा हुक एक्सटेंडरच्या मदतीने घालू शकतो. म्हणूनच नवीन ब्राज विकत घेण्यापेक्षा ब्रा हुक एक्सटेंडरचा वापर करणं हे मला नक्की स्मार्ट आयडिया वाटते. वस्तू नंबर 3, पॅन्टीज. येस, आता पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला मॅक्झिमम 1 ते 2 साईज पॅन्टी मोठ्या लागतात आणि जे आपल्याला आता टाईट होते आहे ते आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आणि आपल्याला 1 ते 2 साईज मोठी पॅन्टी विकत घ्यायची आहे. आता ती पॅन्टी कशी विकत घ्यायची, आता पॅन्टीमध्ये पण भरपूर प्रकार निघाले आहे. मॅटर्निटी पॅन्टीज पण अवेलेबल आहेत, पण मी त्या अजिबात वापरल्या नाही. त्याचं कारण सांगते. कारण ती एकतर पॅन्टी पूर्ण पोटाला झाकून घेते, छान आहे, पण बाकीचे जे आपण मॅटर्निटी वेअर्स घालतो ते सुद्धा पोटाला झाकून घेणारे असतात. मग काय होतं, एकदा पॅन्टीचा लेअर पोटावर असतो, त्यानंतर त्या कपड्यांचा लेअर पोटावर असतो, तर एकदम सफोकेशन व्हायला होतं. त्यामुळे मी ती पॅन्टी अजिबात यूज केली नाही. आपली जी नॉर्मल पॅन्टी असते ती एकदम कम्फर्टेबल असते, कारण ती पोटाच्या खाली येते. पूर्ण 9 महिने ती आपण आरामात घालू शकतो. तर नक्की तुम्ही 1 ते 2 साईज मोठी पॅन्टी विकत घेऊन ठेवा. चला तर वळूया नेक्स्ट वस्तूकडे. वस्तू नंबर 4. आता ही जी वस्तू आहे ना ती या लिस्टमधली सगळ्यात इम्पॉर्टंट अशी वस्तू आहे. पण त्याआधी नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही बघताय एक परिपूर्ण स्त्री.
जिथे आपण चर्चा करतो महिलांच्या विविध विषयावर, जसे की फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, DIY, किचन आणि स्पेशली सांगायचं तर गरोदर महिला आणि बाळाची केअर यावर सुद्धा नवीन सिरीज मी घेऊन येते आहे. कारण नुकतंच 1.5 वर्ष आधी मी दुसऱ्यांदा एका गोंडस बाळाची आई झालेली आहे आणि या दोन्ही प्रेग्नेन्सीचा जो प्रवास आहे ज्यामध्ये मी भरपूर गोष्टी शिकली आहे त्या मी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहे आणि त्या सर्व गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे. आणि जर तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि खरी आणि जेन्युइन माहिती जर जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेलला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील आणि तुम्ही ते बघू शकणार. तर चला तर वळूया टॉपिककडे. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे स्ट्रेच मार्क क्रीम. आता ही इतकी इम्पॉर्टंट का आहे तर मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये 3 महिन्यापासून ते पूर्ण 9 महिने ही वापरली होती आणि मला आलेले स्ट्रेच मार्क हे फार मायनर होते. खूपच लाईट असे स्ट्रेच मार्क मला आले होते. त्यामुळे मी सांगते की जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट होता, जसं तुम्हाला कळतं तेव्हाच तुम्हाला ही क्रीम ऑर्डर करून घ्यायची आहे आणि तेव्हापासून तुम्हाला रोज लावायची आहे. कारण आपली बॉडी ही रोज थोडी थोडी वाढत असते, स्ट्रेच होत असते आणि तिथे इचिंगसुद्धा व्हायला लागते. त्यामुळे आधीपासूनच जर आपण स्ट्रेच मार्क क्रीम लावली आपल्याला येणारे स्ट्रेच मार्कसुद्धा फार लाईट येतात. त्यामुळे ही स्ट्रेच मार्क क्रीम फार फार उपयोगाची आहे. खूप लेडीजला मी बघते एकदा स्ट्रेच मार्क आल्यावर ती क्रीम लावतात. अजिबात नाही, ही क्रीम आधी लावायची असते. स्ट्रेच मार्क येण्याच्या आधी आपल्याला ही क्रीम लावायची असते, ना की नंतर. ऑफकोर्स जर तुम्हाला स्ट्रेच मार्क येऊन गेले आहेत तर तुम्ही लावू शकता, पण त्याचा इफेक्ट खरंच होत नाही. हे मी भरपूर लोकांच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते आहे. त्यामुळे स्ट्रेच मार्क क्रीम लगेच ऑर्डर करून ठेवा. वस्तू नंबर 5, प्रेग्नेन्सी पिलो. आता प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला पिलोचा फार उपयोग होतो, पण ती पिलो कशी असावी, कुठली असावी, कुठल्या शेपची असावी, इवन ती कधी विकत घ्यावी आणि पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं की त्या व्यक्तीला त्या पिलोची गरज आहे का आणि नेमकी कुठल्या शेपची पिलो तिला हवी आहे. तर या सर्व विषयांबद्दल मी एक विस्तृत व्हिडिओ करणार आहे आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि प्रेग्नेन्सी पिलो घेण्याच्या आधी नक्की तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. चला तर वळूया नेक्स्ट वस्तूकडे. वस्तू नंबर 6, एनर्जेल पावडर, आलंवडी आणि आवळा सुपारी. आता ह्या खाण्यापिण्याच्या वस्तू आता तुम्ही म्हणाल ह्या खाण्यापिण्याच्या वस्तू काय, तर या वस्तूसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा आपण प्रेग्नेंट होतो तेव्हा आपल्याला अचानक उलटीसारखं वाटतं, अचानक चक्कर येते, अचानक आपण भरपूर खाल्लं असेल तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं आपण काही खाल्लंच नाही आहे, एकदम लो फील व्हायला लागतं. अशावेळी आपल्याला एनर्जी पावडर घेता येतं. उलटी आली तर आलंवडी किंवा आवळा सुपारी आपल्याला घेता येते. त्यामुळे या गोष्टी आपल्याला नेहमी आपल्या पर्समध्ये, घरामध्ये आणि इव्हन आपल्या कारमध्ये सुद्धा आणून ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला कधीही त्याचा उपयोग करता येतो आणि आपली प्रेग्नन्सी अजून सुखकर व्हायला मदत होते. वस्तू नंबर 7, मॅटर्निटी लॅगिंग्स अँड जॅगिंग्स. आता ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या आपल्याकडे असायलाच हव्या. खरं तर या जितक्या पण मी वस्तू सांगते या सगळ्याच वस्तू आपल्याला असायलाच हव्या. पण ह्या लॅगिंग्स अँड जॅगिंग्स आहे ना, यामुळे पूर्ण प्रेग्नेन्सी आपली इतकी छान जाते. कारण सांगते, एक तर आपल्या पूर्ण पोटाला कवर करतात. दुसरी गोष्ट, त्याचा कापड हा खूप सॉफ्ट असतो, अजिबात इरिटेबल किंवा कडक नसतो. त्यामुळे आपण आरामात त्यामध्ये पूर्ण दिवसभर राहू शकतो. आणि यावर आपण कुर्ती घालू शकतो, टी-शर्ट घालू शकतो, शर्ट घालू शकतो, घरी वापरू शकतो, इवन बाहेरसुद्धा वापरू शकतो. यामध्ये भरपूर डेनिम टेक्स्चरचे पण जॅगिंग्स येतात, त्यासुद्धा आपण बाहेर जीन्स म्हणून वापरू शकतो. तर ही जी गोष्ट आहे ना, मला तरी माझ्या पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये खूप खूप उपयोगात आली आणि म्हणून मी तुम्हाला पण सजेस्ट करेन. ब्ल्यू आणि ब्लॅक असे 2 कलरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही आहे. पूर्ण प्रेग्नेन्सी, इवन प्रेग्नेन्सी नंतरसुद्धा आपलं पोट लगेच आतमध्ये जात नाही, त्यावेळी ह्या लॅगिंग्स अँड जॅगिंग्स उपयोगात येतात. आता भरपूर लोक मी बघते नाडेवाले पैजामे किंवा लॅगिंग्स घालतात, त्या अजिबात कम्फर्टेबल नसतात. जसं जसं आपलं पोट वाढतं तसे ते नाडे खाली घसरायला लागतात आणि खाली येतात आणि सारखं आपल्याला त्याला वर करावं लागतं. अजिबात कम्फर्टेबल नसतात. इव्हन मॅटर्निटी जीन्ससुद्धा भेटतात, त्यासुद्धा अजिबात मला कम्फर्टेबल वाटला नाही.
कारण तो एक तर हार्ड कपडा असतो, भली ते पोटाच्या वर येतं पण तरीसुद्धा सगळ्यात बेस्ट जॅगिंग आणि लॅगिंग हेच मला खूप खूप कम्फर्टेबल वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला पण तेच सजेस्ट करते. म्हणून नक्की घेऊन ठेवा. वस्तू नंबर 8, ड्रेसेस. आता प्रेग्नेन्सी म्हटलं की आपल्याला सगळे ड्रेस हे टाईट होतात आणि एकदम कम्फर्टेबल आणि जे लाँग टर्मसाठी आपल्याला उपयोग येतं ना, अशा ड्रेसेसमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. आता मग ड्रेसेस घेताना खूप बारीक विचार करावा लागतो. एक तर आपले जसे जसे महिने वाढत जातात तसं आपलं वजन हे वाढत जातं, आपलं पोट हे मोठं होतं. त्यामुळे आपण जे पण ड्रेसेस घेऊ ते आपल्याला एक साईज मोठे घ्यायचे आहेत. आणि भरपूर लेडीजला मी बघते ते एकदा प्रेग्नेंट झाले की ते बोरिंग गाऊन्स वगैरे घालतात, त्याला चेन्स असतात आणि ते फक्त घरी आपण घालू शकतो, बाहेर जाताना आपल्याला परत ड्रेस चेंज करावा लागतो. तर असेच कपडे घ्या जे आपण घरी पण घालू शकू, बाहेर पण घालू शकू आणि ते स्मार्ट पण दिसतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कम्फर्टेबल असेल. तर अशा गोष्टी म्हणजे मी तुम्हाला काही फोटोज दाखवते. असे ड्रेसेस तुम्ही घेऊ शकता जे आपल्या ब्रेस्टपर्यंत तर टाईट आहे पण त्याच्या खाली एकदम फ्लेअरी आहे. त्यामुळे आपलं कितीही पोट वाढलं तरी त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाणार आहे. आणि इथे समोर छान चेन किंवा बटन्स आहेत, त्यामुळे डिलिव्हरी झाल्यावरसुद्धा बाळाला दूध पाजताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. असेच ड्रेसेस आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे तुमची पूर्ण प्रेग्नेन्सी आणि प्रेग्नेन्सीनंतरचे दिवससुद्धा खूप खूप सुखाचे जाणार आहेत. तर चला तर बघूया नेक्स्ट वस्तूकडे. वस्तू नंबर 9, सॉक्स. आता सॉक्स ही खूप खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे जरी ती छोटीशी दिसत असेल. कारण सांगते, कारण प्रेग्नन्सीमध्ये आपली बॉडी खूप सेन्सिटिव्ह झालेली असते. त्यामुळे काय होतं, आपल्या पायाला नेहमी शिलका मारत असतात. जेव्हा पण आपण थोडंसुद्धा थंड हवेच्या संपर्कात येतो आपल्याला शिलका मारतात. त्यामुळे आपल्याला अजिबात झोप येत नाही, अनकम्फर्टेबल वाटत असतं, पायसारखे ओढत असतात. आणि हे प्रेग्नेंट लेडीसोबतच होत असतं, बाकीचे एकदम नॉर्मल असतात पण आपल्याला सारखं शिलका मारत असतात. त्यामुळे आपल्याकडे हे सॉक्स असलेच पाहिजे. आता उन्हाळा असेल तर आपण पातळ सॉक्स घेऊ शकतो आणि हिवाळा असेल तर थोडे जाड सॉक्स घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला कळलेलं आहे की आपण प्रेग्नेंट झालेलो आहोत तर लगेच आपल्याला सॉक्ससुद्धा ऑर्डर करून ठेवायचे आहे आणि ते रोज घालायचे आहे. वस्तू नंबर 10, फूटवेअर. आता आपण फूटवेअरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आपल्याला एकतर आपले पोट आलेलं असतं, वजन वाढलेलं असतं, त्यामध्ये आपल्याला जेव्हा चालतो तेव्हा आपल्याला एकदम कम्फर्टेबल फूटवेअर पाहिजे असतात. त्यामुळे आपल्या पायाला स्वेलिंग येत नाही. त्यामुळे आपल्याला एकदम कम्फर्टेबल छानसे शूजमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे, जे छान सॉफ्ट असतील, कम्फर्टेबल असतील, अजिबात स्लिप होणार नाही असे शूज. आणि इवन घरी घालायला स्लीपरसुद्धा अशाच छान क्वालिटीचे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या पायाला स्वेलिंग येणार नाही आणि पूर्ण प्रेग्नेन्सी ही छान कम्फर्टेबल जाणार. तर ही सुद्धा वस्तू तुमच्या लिस्टमध्ये टाकून ठेवा. वस्तू नंबर 11. आता ही सगळ्यात शेवटची वस्तू आहे आणि मला खूप खूप उपयोगात आली अशी ही वस्तू आहे. ती म्हणजे स्टोरीटेल ॲप. आता ही ॲप म्हणजे काय आहे, यामध्ये भरपूर सारे पुस्तकं असतात. मग ते रामायण, महाभारत किंवा वेगवेगळ्या ऑथरचे खूप खूप पुस्तकं आपल्याला इथे भेटतात आणि त्या आपण ऐकू शकतो. हो, आपण त्या ऐकू शकतो. किती छान ना. वाचण्याची काहीच गरज नाही. आधीच आपल्याला गर्भारपणात इतका आळस आलेला असतो, आपली बॉडी हेवी झालेली असते आणि असं म्हणतात की गर्भारपणात छान छान पुस्तकं वाचली पाहिजे, त्याचा आपल्या बाळावर खूप छान छान प्रभाव पडतो. त्यामुळे या ॲपचा मला खूप उपयोग झाला. जेव्हा पण मी लेटायची छान पुस्तकं ऐकत बसायची, त्यामुळे माझा वेळही वाचायचा आणि खूप छान वाटायचं. आणि हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. ही ॲप खरंच मला खूप उपयोगात आली आणि म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते आहे. तर ही ॲप नक्की डाउनलोड करून घ्या आणि छान छान पुस्तकं वाचा. आणि जर तुम्हाला या सर्व वस्तू खरंच उपयोगाच्या वाटल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.